तुम्ही काहीतरी तुम्हाला नवीन काय पारदादांनी करणार? फोन करून बोलून घेतलं इथं. चर्चा काय झाली? पक्षाचं सदस्य आहे माझं सगळं. ठीक आहे, चर्चा काय झाली पण? SIR ची आम्ही एक एजन्सी आहे, त्याच्या संग चर्चा बरं केली. ठीक आहे, पण नाराजी काय दूर कशी केली? तुम्हाला काय गोंधळलं कसं? काय केलं काय त्यांनी? तुम्हाला आश्वासन काय दिलं याच्या पुढे काय मिळणार बघा, आहे मी आपल्याला? काल सुद्धा हसत होतो. काय तुम्हाला काय- आश्वासन काय दिलं? अण्णा, तुमच्या चेहऱ्यावर आज वेगळी हाशी दिसते. काहीतरी समाधानकारक उत्तर मिळालंय तुम्हाला, आश्वासन दिलंय. दादा, एक लक्षात ठेवा, मी पहिल्यापासून सांगतो, मी दादांचा कार्यकर्ता आहे. दादांनी ज्या पद्धतीने शब्द पाळले त्या पद्धतीने मी शब्द पाळतो. मी वहिनींना या ठिकाणी आश्वस्त केलंय की बाबा तुम्ही माझ्याकडनं काळजी करू नका, आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. काय काळजी करता? चला येऊ का? म्हणजे तुम्ही समाधान. तर सुनील टिंगरे हे माध्यमांशी संवाद साधत होते. मी नाराज नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. कालपर्यंत त्यांच्या नाराजीच्या संदर्भात अनेक चर्चा होत्या. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला होता आणि आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहेत आणि वरिष्ठ पातळीवर आता चर्चा झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.